आज ढोकळा खायचं मन करते, पण बाहेर भरपूर पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आहे आणि ढोकळा खायचा काही मुहूर्त लागणार नाही आहे. तर त्याच्यामुळे मी आज घरी ढोकळा बनवते. तर चला आपण ढोकळा बनवायची रेसिपी सुरू करूया. इथं मी बाउलमध्ये चाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे. त्यात घरचंच दही आहे, त्यात फेटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता घेऊया थोडीशी साखर. साखरेमुळे ढोकळा सॉफ्ट व्हायला मदत होते. आता मी ह्याच्यामध्ये टाकते 2 चिमूटभर हिंग. मी अंदाजे टाकते. वरून अर्धा लिंबू पिळलेला आहे, अर्धा टीस्पून हळद, 1 चम्मच तेल. आता 1.5 वाटी पाणी टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा यूज करू शकता. आता हे मिश्रण चांगलं एकत्र करायचं आहे. एवढं एकत्र करायचं की त्याच्यात एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर मी 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवत आहे. आणि 10 ते 15 मिनटं झाल्याच्यानंतर हे बॅटर असं झालेलं आहे. आता एक साईडला मी फोडणीची तयारी केली. त्यात सफेद तीळ, राई, कढीपत्ता, मिरची, लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे इथं मी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यात लिंबू ठेवलं जेणेकरून टोप काळं पडू नये म्हणून. ओके, तर हा बॅटर आहे. त्याच्यामध्ये मी इनो टाकणार आहे. हे इनो टाकल्यावरती आपल्याला चांगलं एकदा पुन्हा फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर एकदम स्मूथ करायचं आहे, म्हणजे हलकं करून घ्यायचं. आणि ह्याचा कलर पण वेगळा होतो, लेमनिश कलर असा होतो जरासा. तर आपल्याला चांगलं फेटायचं आहे, मस्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे बॅटर, जेणेकरून ढोकळा सॉफ्ट होतो. जेवढं आपण हलकं करून घेऊ ना पीठ, तेवढाच ढोकळा सॉफ्ट आणि जाळीदार होणार. तर हे बघा, पीठ किती सॉफ्ट आणि हलकं झालेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये 1 स्पून तेल टाकून ऑइलिंग करून घेत आहे, जेणेकरून स्टीम झाल्याच्यानंतर ढोकळा इझिली निघेल. प्लेटमध्ये तेल टाकून मी हातानेच प्लेटला तेल लावते आणि सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी बॅटर ट्रान्सफर केलं आहे प्लेटमध्ये आणि टॅप करून घ्यायचं आहे. आता चला स्टीमला ठेवूयात. पाण्याला उकळी आले, त्याच्यावर मी जाळी ठेवले आणि हे बॅटर ट्रान्सफर केलेली प्लेट मी त्याच्यावरती ठेवले. हे बॅटर आपल्याला 20 मिनटं स्टीम करायला ठेवायचं आहे. सुरुवातीला आधी लो गॅसवरती ठेवायचं आहे, नंतर मीडियम हाय करायचं आहे, नंतर फास्ट करायचं आणि बंद करून ठेवायचं. अशा पद्धतीने आपण झाकून ठेवलेलं आहे आता. आणि हे झाल्याच्यानंतर इथं मी फोडणी देते. तेलामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे, राई आणि तीळ, कोथिंबीर सोबत टाकले. हे एकत्र मिक्स करायचं आहे. जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचा. आणि वरून मी मिरच्या टाकल्यात. मिरच्या आपल्याला फ्राय नाही करायच्यात, 2 सेकंद फक्त परतायच्यात. आणि वरून 1.5 कप पाणी टाकायचं आहे. इथं 2 टीस्पून आपण साखर घेतो आहे, ती मिक्स करायची. चवी अकॉर्डिंग पुन्हा मीठ टाकायचं आहे. जास्त मीठ नाही टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण ढोकळ्यामध्ये पण मीठ टाकलं होतं. लिंबू पिळते आहे. जो अर्धा लिंबू राहिला होता त्याच्यातलाच अर्धा लिंबू मी पिळवून घेते आणि पाणी चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे. ढोकळा शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची. आणि हे सिरप बॉईल झालं आहे, तर आता गॅस बंद करून आपण रेस्ट करूया 10-15 मिनटं. तर इथं झालेले आहेत बरोबर 20 मिनटं. आता ढोकळा शिजला आहे की नाही आपण चेक करूयात. मी सुरीने चेक करणार आहे. सुरी जर इझिली ढोकळ्यामधून निघाली तर प्रॉपर शिजलेला आहे. हे बघा, प्रॉपर ढोकळा आपला शिजलेला आहे. 5 मिनटं रूम टेम्परेचरवरती ठेवून आपण ढोकळा दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतो आहे. हे बघा किती इझिली निघालेला आहे ढोकळा, कारण आपण प्लेटला तेल लावलेलं आहे. इथं मी ढोकळ्याचे स्क्वेअरमध्ये क्यूब्स करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये पण कट करू शकता. ढोकळा इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे. कट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा किती सॉफ्ट झालेला आहे. आता जे सिरप आपण बनवलं होतं ते पूर्ण ढोकळ्यावरती आपल्याला टाकायचं आहे. आणि जे राई वगैरे आहे ते सगळं मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळ्या ढोकळ्यांना हे लागलं पाहिजे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. ढोकळा बघा किती ज्युसी आणि किती जाळीदार झालेला आहे आणि सॉफ्ट झाला आहे. तर चला आता आपण घेऊया ढोकळा खायला. तर मी प्लेटिंग करते. हे बघा चेरी ढोकळ्याकडे बघते. तुम्हाला दिसत असेल ढोकळा सुंदर, टेस्टी आणि यम झालेला आहे. तर मी खाते, कारण मला कंट्रोल होत नाही आहे आता, कारण मला खूप क्रेविंग झाले होते ढोकळा खायची. हा 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 हा, यम, एकदम ज्युसी. तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की बनवून बघा.
आणि मला कमेंट्स करा ढोकळा कसा झाला होता. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर भेटू आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. आणि पावसातून घरी राहा आणि असेच छान छान रेसिपी बनवा. आणि मलाही सांगा तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी तुम्हाला पुन्हा बघायला आवडेल. तर मला कमेंट्स करा. बाय.